एक वाटी हरभऱ्यापासून इतका पौष्टिक आणि भन्नाट चवीचा, अतिशय कुरकुरीत, खमंग, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील असा कुरकुरीत असा, चवीला उत्तम आणि भन्नाट चवीचा स्नॅक्स बघणार आहोत. तर मुलं बाहेरचे कुरकुरे किंवा बिंगो चिप्स वगैरे खाणं विसरून जातील असे हे पौष्टिक आणि खमंग खुसखुशीत हरभऱ्यापासून तयार केलेले हेल्दी मिनी वड्याची रेसिपी आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. लहान मुलांच्या छोटे भुकीसाठी इथे मी आज हरभऱ्याचा छान वेगळा इथे स्नॅक्स तयार करून घेणार आहे. तर बाहेर थोडासा रिमझिम पाऊस देखील पडत आहे, म्हणून इथे काहीतरी पौष्टिक मुलांसाठी म्हणून हरभऱ्याचा नाश्ता तयार करून घेणार आहोत, म्हणजे स्नॅक्स तयार करायचे आहेत. तर हरभरे मी इथे 1 वाटी हरभरे 6 तासासाठी भिजत घातले होते. हरभरे छान फुलले आहेत. मुलांसाठी म्हणून इथे पौष्टिक नाश्ता आणि कुरकुरीत असा नाश्ता करणार आहोत. तर इथे मी 1 छोटं गाजर, 1 छोटा कांदा, अर्धा लिंबू, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, 1 चमचा तीळ असे सर्व साहित्य घेतले आहेत. कढीपत्ता आणि अर्धा इंच आलेचा तुकडा घेतला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरे भिजवलेले घालून घेतले आहेत. त्यामध्ये आल्याचे तुकडे, धणे, जिरे आणि 1 मिरची इथे घालून घेत आहे. तर इथे मी जिरे अर्धा चमचा वापरला आहे मिक्सरच्या भांड्यात आणि अर्धा चमचा मी जिरे ताटामध्ये शिल्लक असे ठेवले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 1च मिरची घालून घेतली आहे चवीनुसार आणि कढीपत्ता देखील मी इथे अर्धा घालून घेतला आहे. मिरची 1च घालण्याचं कारण म्हणजे आपण त्या हरभऱ्यामध्ये थोडासा तिखटपणा यावा यासाठी इथे मी मिरची मिक्सरमध्ये घातली आणि कढीपत्ता देखील इथे मिक्सरला अर्धाच घालून घेतला आहे. जिरे, धणे, कढीपत्ता आणि मिरचीचा छान चव या हरभऱ्याच्या वाटणामध्ये उतरतील यासाठी इथे मिक्सरमध्ये सर्व छान ओबडधोबड अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे झालं वाटण तयार. तर आपण इथे बारीक असा कांदा चिरून घ्यायचे. कांद्याची वरची साल काढून घ्यायचे. जर तुम्हाला अगदीच बारीक कांदा हवा असेल तर तुम्ही चॉपरला चिरून घेऊ शकता. अगदी बारीक असा कांदा न चिरता इथे मी मध्यम आकाराचा कांदा चिरून घेणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही कांद्याचे इथे मी मोठे मोठे तुकडे न करता मध्यम आकाराचे इथे तुकडे करून घेतले आहेत. तर इथे आपले कांदे चिरून झाले आहेत. तर आता आपण 2 मिरच्या राहिल्या होत्या त्या देखील आपण चिरून घालणार आहोत आणि या मिरच्या कमी तिखटाच्या आहेत. जर तुम्हाला लहान मुलांसाठी जर तुम्ही बनवत असाल तर हे वडे 1च मिरची घातली तरीही पुरेशी आहे. पण माझ्या मुली जरा थोड्या मोठ्या आहेत आणि त्यांना तिखट खायला आवडतं इथे, म्हणून मी 3 मिरच्या घेतल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या घरात कसं तिखट आवडतं त्याप्रमाणे मिरच्या घालून घेऊ शकता. तर इथे मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेणार आहोत आणि इथे मी खिसणीच्या साहाय्याने गाजर देखील खिसून घेतलं आहे आणि गाजर देखील आपण सगळं घालून घेणार आहोत. तर इथे मी कढीपत्ता अर्धा ठेवला होता ते देखील आपण यामध्येच घालून घेणार आहोत. तर कढीपत्त्याची पाने आपण कात्रीच्या साहाय्याने कट करून किंवा चाकूच्या साहाय्याने कट करून बारीक चिरून घालायचे आहेत. तर इथे या बॅटरमध्ये आपण राहिलेले जिरे आणि तीळ हे देखील घालून घेणार आहोत. तर इथे मी लिंबाच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि अर्धा लिंबू पूर्णपणे पिळून यामध्ये घालून घेणार आहे. लिंबाचा रस पिळल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर इथे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचे. तर इथे मी कोथिंबीर बारीक अगदी चिरून अशी घालत आहे. तर इथे आपलं कोथिंबीर चिरून रेडी झालं आहे आणि हे संपूर्ण हरभरा डाळीचं वाटलेलं बॅटर छान कांदा, गाजर या सर्व मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर छान आपलं मीठ, मसाला सगळं एकत्र कोटिंग झालं पाहिजे इतपत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सर्व बॅटर छान मिक्स झालं आहे. तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण हे बॅटर छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे.
हाताने छान मिक्स करून घेतल्यानंतर साधारण 5 ते 10 मिनटासाठी ह्याला झाकण लावून थोडंसं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 5 ते 10 मिनटानंतर आपलं हे पीठ छान सेट झालं आहे वड्यासाठी. तर इथे आणि आतमध्ये त्याचे सर्व मसाले छान असे मुरले देखील आहेत. तर इथे लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी आपण ह्या हरभऱ्याच्या छोटे मिनी वडे तयार करून घेणार आहोत. तर इथे छोटे छोटे गोळे करून हाताने असे छोटे छोटे चपटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता अगदी छोटे छोटे असे मी मुलांना आवडतील अशा पद्धतीचे इथे मी छोटे छोटे मिनी वडे तयार करून घेणार आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत. वडे करून घेत असतानाच इथे मी गॅसवर तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं. तेल आपलं छान कडकडीत असं तापलं आहे. गॅस आता मी लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे आणि आपले एक एक वडे आपण छान असं तेलामध्ये सोडून घेणार आहोत. महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे आपण गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवूनच वडे आपले छान सोनेरी रंगाला येऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जर आपण मोठा गॅस ठेवून जर वडे तळले तर फक्त आपला वरचा भागच तेवढा कुरकुरीत होतो, खालचा भाग हा आतमध्ये कच्चा राहिल्यासारखा राहतो. त्यासाठी इथे वडे तळत असताना गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवून चांगले 10 मिनटं तरी खालची बाजू असे क्रिस्पी होऊपर्यंत शेकून घ्यायची आहे आणि मग पलटून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता खालची बाजू छान क्रिस्पी होईपर्यंत शेकली आहे आणि आता वरची बाजू देखील असंच क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. 10 ते 15 मिनटात गॅस आपला लो टू मीडियम हीटवर आपले छान कुरकुरीत हरभऱ्याचे वडे इथे रेडी झाले आहेत. तर इथे बघू शकता रंग देखील फार सुंदर आला आहे. गोल्डन ब्राऊन रंगाला आपले छान खरपूस असे तळून झाले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे वडे जर मुलांना करून खाऊ घालचाल ना तर मुलं बाहेरचे कुरकुरे चिप्स वगैरे सगळे विसरतील आणि हाच पदार्थ सारखा कर अशी म्हणून हट्ट देखील करतील. इतके वडे हे चवीला अतिशय उत्तम असे लागतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील असे हे सुंदर वडे आहेत. या वड्यांसोबत खाण्यासाठी आपण कुरकुरीत अशी कढीपत्त्याची चटणी करणार आहोत. तर इथे मी 2 कढीपत्ता घेतले आहेत आणि कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे कुरकुरीत असे आपले कढीपत्ता फ्राय झाले आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे हरभऱ्याचे आपले छोटे मिनी वडे तयार झाले आहेत. हरभऱ्याचे वडे तयार झाले आहेत. तर आपण इथे आता कढीपत्त्याची कोरडी चटणी करून घेणार आहोत. तर इथे कढीपत्त्याचे दाट मी काढून ठेवला आहे आणि कढीपत्ता पूर्ण असा हाताने कुस्करून असा घेतला आहे आणि यामध्ये आपण 1 चमचा शेंगदाण्याचं बारीक कूट घालून घेणार आहोत. त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा भाजून घेतलेले तीळ घालून घेणार आहोत. तीळ आपण वड्यांमध्ये देखील घातलं होतं. जर तुम्हाला आवडत असेल तर जास्त तर तुम्ही तीळ घालून घेऊ शकता किंवा नाही आवडत तर नसेल घातलं तरीही चालेल. पण चटणी चवीला चटपटीत आणि अतिशय खमंग लागते कढीपत्त्याची. तर त्यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा कमी इथे मी लाल तिखट घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे 3 ते 4 थेंब लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि ही चटणी छान हाताने कुस्करून घ्यायची आहे. जर तुम्हाला आंबट गोड अशी चव हवी असेल तर चटणीला तर थोडीसे 5 ते 6 दाणे साखरेचे सुद्धा घालून घेऊ शकता. तर चटपटीत आणि कोरडी कढीपत्त्याची चटणी खाण्यासाठी रेडी झाली आहे. तर इथे वडे देखील बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज येत आहे आणि वड्यांना देखील रंग फार सुंदर आला आहे. तीळ देखील वर दिसत आहे. तर इथे बघू शकता परफेक्ट असं गोल असं राऊंड रंग आला आहे आणि छान त्याला रंग देखील आला आहे. अगदी मुले आवडीने खातील असा हा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा खमंग
कुरकुरीत असा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असा हा कुरकुरीत आणि खमंग असा हरभरा डाळीचा मिनी वडा इथे रेडी झाला आहे. हे वडे ना कढीपत्त्याच्या कोरड्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉसमध्ये देखील तुम्ही खाऊ शकता. असे देखील खाल्ले तरी हे चवीला अतिशय खमंग कुरकुरीत असे लागतात. तर इथे मी एक वडा तोडून देखील दाखवते. वडा आपला आतपर्यंत छान शिजला आहे आणि आतपर्यंत देखील कुरकुरीत असा झाला आहे. हरभऱ्याच्या वड्याची चव देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. वडे हे चवीला अतिशय उत्तम असे लागत आहेत. त्यामध्ये कांदा गाजरचा फ्लेवर छान आला आहे आणि सर्व मसाल्यांचा फ्लेवर देखील आतपर्यंत छान असा उतरला आहे. एकदम असे खस्ता आणि कुरकुरीत दिवसभर तरी कुरकुरीत असे टिकून राहणारे हरभऱ्याचे अतिशय पौष्टिक असे लहानांपासून ते मोठ्यांना आवडतील हरभऱ्याचे किंवा काळे चण्यांचे देखील तुम्ही अशा पद्धतीचे लहान मुलांसाठी ते मोठ्यांसाठी अशा पद्धतीचा नाश्ता किंवा स्नॅक्स देखील तुम्ही करून देऊ शकता. छोट्या भुकेसाठी अतिशय पौष्टिक असा उत्तम असा पदार्थ आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हरभऱ्यांची वड्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. तर ही रेसिपी जर तुम्ही 1-2 वर्षाच्या बाळासाठी करत असाल तर गाजर वाफून खिसून घाला आणि कांदा अजिबात घालू नका, मिरची देखील अजिबात घालू नका. नुसते जरी हे वडे केले तरी चवीला देखील अतिशय पौष्टिक आणि चवीला उत्तम असे लागणारे कुरकुरीत वडे आहेत. तर पुन्हा भेटूया माने रेसिपी सोलापूर या कुकिंग चॅनलमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.